आज इथे वेड्यांची जत्रा भरलेली आणि तो बालिश पोरगा आलेला आमदाराचा आमदार पुत्र बालिश, त्याला अजून राजकारणातला माहिती नाही. बापाच्या पुण्यावरती आमदार नगरसेवक झालाय. त्यावेळी सुद्धा त्याला पाणी पाजलेला. जवळ 175-200 मतांनी निवडून राहिला उमेदवार. आज तो व्याजासहित आम्ही लोकांनी तो विजय एक सामान्य माणसाला निवडून दिलाय. त्याला सांगायचं त्याला अजून कळत नाही हप्ते घेऊन कोण मोठा झालाय. तेवढ्याशा खोलीत राहत होते आणि आज किती बंगले झाले. रुस्तमजीपर्यंत राहायला गेलेले आहेत. तो पैसा काय फॅक्टरी होत्या की काय होत्या हे त्याला अजून कळत नाही कुठे काय बोलायचं. आणि आता हा विषय इथे राजकीय विषय आणण्याचा काही गरज नव्हता. ही कंप्लेंट होती ती माझी स्वतःची नव्हती, इकडच्या मार्केट अधिकाऱ्याची. त्या मार्केट अधिकाऱ्याला आम्ही हेच सांगितलं इथे राजकीय बॅनर कुठलाच लावू नका. इथे ही कमिटी आहे, ही कमिटी फुल मार्केटची कमिटी आहे. याला आमचा विरोध आयुष्यात नसणार. आम्ही विरोधाला विरोध करणारी माणसंच नाही. विरोधाला विरोध करणाऱ्या माणसांना लोकांनी घरी बसवला. एवढ्या विभागात स्कीम झाल्या आहेत. त्या स्कीमची कशी सत्यानाश लावली त्या लोकांना माहिती आहे. लोक देशदोडीला लागले. आज त्यांचे बिल कापतात आहे. त्याचं कारणीभूत कोण आहे? इथे कोण राज्य करत होतं एवढ्या वर्ष हे? आणि ते सांगतात ना हा वॉर्ड ते वॉर्ड आहे. कामगार नगर वॉर्ड कोणाचं होतं त्यांनी घरी जाऊन विचारावं स्वतःच्या वडिलांना की कामगार नगर वॉर्ड कोणाचा होता आणि तिथे इंटरफेअर कोण करत होता. या बालिश गोष्टी आहे. वेड्यांची जत्रा भरलेली लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय. सध्या काय मानसिक संतुलन त्यांचा बिघडलेलं आहे. लोकांनी त्यांना घरी बसवल्यामुळे काहीतरी उचापत्या करायच्या. ते म्हणतात ना एक म्हण आहे वराती मागून घोडे. शिवाजी पार्क छत्रपती शिवाजी पार्क साफ किंवा त्यांचं प्रदूषण दूर करण्यासाठी यांना एवढ्या वर्षात वेळ नव्हता 3 टर्म आमदार होऊन सुद्धा. आज आम्ही आमदार निवडून आल्यानंतर पहिला विषय छत्रपती शिवाजी पार्कचा घेतला. आता तो आमचा सर्वे झाल्यानंतर त्यांनी काय लोकांना दाखवण्यासाठी दुसरं सरकार म्हणजे म्हणताना वराती मागून घोडे अशी पद्धत सगळ्या त्यांची झाली आहे. त्यांनी स्वतः आराम करावा 2 महिने, त्यानंतर राजकारणात उतरावा. आणि हे अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये व्हिडिओ युट्यूबवरती करून काय लोकांना माहिती आहे तुमची काय परिस्थिती झाली आहे ती लोकांनी केलेली आहे. त्यामुळे लोकांच्या जनता अदालतमध्ये या असे हुशारक्या मानून काय उपयोग होणार नाही. हा तुम्हाला सज्जन एक म्हणतात तसा सल्ला आहे की आता तुमचा पराभव तुम्ही ॲक्सेप्ट करा लोकांनी दिलेला. एवढा तुम्हाला या युट्यूबच्या माध्यमातून सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.